मधुरा भाग 7। नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा ही विनंती। कबीर, रिचा, विक्रांत ऑफिसमधून त्यांच्या बंगल्याबाहेर येतात। ड्रिंक केल्यामुळे कबीरचं बडबडणं चालूच होतं। रिचा रागाने कारमधून उतरून ताडताड त्यांच्या रूममध्ये जातात। विकास कबीरला पकडून त्याच्या रूममध्ये बेडपर्यंत घेऊन जातात। त्याला शांत झोप म्हणून सांगतात विकास। ते कबीरच्या रूममधून जाऊ लागतात तसा कबीर, डॅड सांगा ना, मधुरा कुठे आहे? मला खूप आठवण येते तिची। कबीर नशेतच डॅडना मधुराविषयी विचारत असतो। म्हणून विकास बोलतात, कबीर बेटा आराम कर, आपण या विषयावर उद्या सकाळी बोलूयात। झोप आता बोलून विकास त्यांच्या रूममध्ये निघून जातात। रिचा रागाने तळपत असतात। विकास रूममध्ये आल्यावर रिचा लगेच शब्दांनी विकासवर अटॅक करतात। कधी एकदाचा विकास रूममध्ये येतोय आणि मी कधी बोलते असं झालं होतं रिचांना। त्या बोलतात, पाहिलंच ना कबीर कसा वागतोय ते, हे सगळं तुझ्यामुळे झालंय विकास। तू जर त्या मुलीला इथे कामावर ठेवून घेतलं नसतंस तर कबीरने तिला पाहिलं नसतं आणि तो तिच्यात असा गुंतला नसता। तो नुसता तिच्या नावाचा जप करत आहे। मी त्या मुलीला चुकूनही कबीरच्या आयुष्यात येऊच देणार नाही। तूच काय ते बघ आता कबीरचं, त्याला कसं समजवायचं ते। रिचा रागाने पांघरून पूर्ण अंगावर ओढून झोपतात। विकास एकही शब्द न बोलता शांत असतात। डोक्यात विचार चालू असतात त्यांच्या, पण शांतीत क्रांती करायची असते ना त्यांना। तेही झोपतात मग आता। रिचा झोपलेल्या, पण त्यांना झोप काही केल्या येत नव्हती। डोक्यात विचार चालू होते त्यांच्या, तेजश्री आणि कबीरच्या लग्नाची घाई करायला हवी मला, कबीरला या सर्वातून बाहेर काढण्यासाठी। सध्या तरी त्यांना एकच पर्याय दिसत होता। दुसऱ्या दिवशी सकाळी कबीरला जाग येते तेव्हा त्याच्यासमोरच रिचा बसलेल्या असतात। त्या वाटच बघत होत्या कबीरच्या उठण्याची। कबीर डोक्याला हात लावून उठतो। त्याचं डोकं खूप जड झालेलं असतं। डोक्याला पकडूनच उठतो तो। त्याची नजर समोर खुर्चीत बसलेला त्याच्या मॉमवर पडते। त्या एकटक बघत असतात त्याच्याकडे। कबीर बोलतो, मॉम तू काय करते इथे? त्या त्याच्यासमोर लिंबू पाण्याचा ग्लास पकडतात। तो मॉमकडे पाहतो। रिचा बोलतात, पी, तुला गरज आहे आता याची। तो एका घोटात लिंबू पाण्याचा ग्लास खतम केल्यासारखे घटाघट पितो। जणू काही लिंबू पाण्याची त्याला या क्षणाला गरजच होती। मॉम तुला कसं कळलं मला लिंबू पाणी हवंय ते? कबीर मॉमला विचारतो। कबीर, मी मॉम आहे तुझी। तुझ्या मनातील भावना तू न बोलता माझ्यापर्यंत पोहोचतात। बाय द वे कबीर, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं। बोल मॉम, कबीर बोलतो। तू काय विचार केला आहेस तुझ्या लग्नाविषयी? कबीर बोलतो, मॉम मी नाही काहीच ठरवलं। रिचा बोलतात, मग ठरव की लवकर। मला खूप घाई झाली आहे कबीर तेजश्रीला सून करून या घरात आणण्याची। ती सर्व बाबतीत तुझ्यासाठी परफेक्ट आहे। म्हणजे बघ ना, आपल्या स्टेटसला शोभेल असंच तिचं घराणं आहे। बिझनेसमध्येही पारंगत आहे ती। तसंच वेल एज्युकेटेड आहे। आणखीही खूप चांगले गुण असतील तिच्यात, ते आपण तिला सून करून आपल्याकडे आणल्याशिवाय आपल्याला कसे कळतील? कबीर विषय बदलत बोलतो, मॉम मी फ्रेश होतो पटकन, आधीच मला उठायला लेट झालंय। त्याला खरं तर तेजश्रीविषयी काहीच फिलिंग वाटत नव्हती। याउलट तिचा विषय काढला तरी त्याला आवडत नव्हता। मॉमला काही न बोलता तो आता बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी जातो।
रिचा मागून, अरे कबीर, मी बोलते तुझ्याशी केव्हापासून? मॅनरलेस सारखं का वागायला लागलायस तू? मी तुझ्याशी बोलत असतानाच तू असा मधूनच नाही जाऊ शकत कबीर. आता त्या मनातच तू कितीही दूर जा या विषयापासून, पण मी तेजश्री सोबत तुझं लग्न लावूनच राहील. आणि रिचा कबीरच्या रूममधून निघून जातात. कबीर बाथरूममधून बाहेर येऊन एक दीर्घ श्वास घेतो. मॉम नव्हती त्याच्या रूममध्ये म्हणून. काल त्यांनी ड्रिंक केली होती तेव्हा त्याने काय पराक्रम गाजवला होता त्याविषयी त्याला काहीच आठवत नव्हते. त्याला आठवलं असतं त्याने काय बडबड केली होती मधुराचं नाव घेऊन, तर आज त्याला सर्वांना तोंड दाखवायला तो लाजला असता. पण त्याला काहीच आठवत नसल्यामुळे तो त्याचं आवरून बेफिकीरपणे डायनिंग टेबलवर येऊन बसतो. आजी आजोबा, त्याची बहीण नेहा आणि विकास सर्वच त्याच्या येण्या अगोदरपासूनच तिथे होते. कबीर आल्यावर सर्वांना गुड मॉर्निंग एव्हरीबडी बोलतो. रिचाचा मूड नसतो म्हणून त्या ब्रेकफास्टसाठी आल्या नव्हत्या. त्यांनी त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट रूममध्येच मागवला होता. विकास कबीरला विचारतात, रात्री घेतलेली उतरली का तुझी? तसा कबीर एकदा विकास यांच्याकडे पाहून खाली पाहू लागतो. विकास परत, असं काय झालं होतं की तू एवढी घेतलीस की तुला चालताही व्यवस्थित येत नव्हतं? मनाला येईल ते बेताळ बडबडत होतास. आजी आजोबांना विकास यांच्या बोलण्यावरून अंदाज येतो विकास कशाबद्दल बोलत आहेत ते. हे खरं आहे? कबीरचे आजोबा विचारतात कबीरला. आता शरमेने मेल्या मेल्यासारखं होतं कबीरला. तो काहीच न बोलता शांत असतो. विकास आता मुद्दामच, कबीर तू कोणाच्या प्रेमात पडला आहेस का? तसा कबीर बोलतो, डॅड काही काय बोलताय? कबीर आता नजर चोरत, नाही डॅड, नाही, असं काही नाही बोलतो. विकास बोलतात, कबीर खरं सांग, तुझ्या प्रेम करण्याला माझा अजिबात विरोध नाही, पण प्रेम करताना कोणासोबत प्रेम करत आहेस याचं भान राहू देत. विकास यांना माहिती झालं होतं कबीरला मधुरा आवडू लागली आहे ते. पण त्यांना हेही माहिती होतं की मधुराला रिचा या घरची सून म्हणून कधीच ॲक्सेप्ट करणार नाही, म्हणून ते कबीरला असं बोलतात. आजी आजोबांच्याकडे पाहून गालात हसत होती. आजीच्या ओठांवर मधुराचं नाव आलं होतं विकास यांना सांगण्यासाठी, पण आजोबा आजीला डोळ्यांनी शांत राहा, आता ही वेळ नाही बोलण्याची म्हणून खुणावतात. आता कोणीच काही न बोलता शांततेत ब्रेकफास्ट करत असतात. हॉस्टेलवर मधुरा आणि मेघनाची चांगलीच गट्टी जमली होती. मेघनाची फॅमिली रिच होती, पण तिचे मॉम डॅड विदेशात सतत दौरा करत असल्यामुळे मेघनाच्या सेफ्टीसाठी तिला लेडीज हॉस्टेलवर ठेवतात ते. अभ्यासात एकदम दम असते मेघना. कशीतरी इथपर्यंत पोचली होती तिची गाडी. कॉलेजला सोबत जात होत्या दोघीजणी. कॉलेज संपल्यावर सोबतच हॉस्टेलवर येत होत्या. कबीर ऑफिसमध्ये एका प्रोजेक्टवर काम करत होता. कबीर खूप मेहनत घेत होता चालू असलेला हातातील प्रोजेक्ट सक्सेसफुल होण्यासाठी. रिचा कबीरच्या केबिनमध्ये येऊन, कबीर या प्रोजेक्टमध्ये तेजश्रीला इन्व्हॉल्व करून घे म्हणून कबीरला आग्रह करू लागल्या. कबीर सुरुवातीला नाहीच बोलत होता, पण मॉमने सतत घे घे बोलल्यावर तेजश्रीला कबीरला त्या प्रोजेक्टमध्ये घ्यावे लागलं. 1 वर्षाचं ॲग्रीमेंट होतं प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं. 1 वर्षात प्रोजेक्ट पूर्ण नाही झाला तर भविष्यात भरपूर लॉस होऊ शकतो कबीरच्या कंपनीला.
त्यात कबीरची मॉम रिचा मॅडम तेजश्रीला प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व करून कबीर फोर्स करून कबीरचं डोकं खात होता. कबीरची इच्छा नसताना सुद्धा जबरदस्ती कबीरच्या प्रोजेक्टमध्ये तेजश्रीला घुसवलंच रिचा यांनी. त्यामुळे तेजश्री आता कबीरच्या ऑफिसला रोज रोज येऊ लागलेली. कबीरच्या केबिनमध्ये बसून त्याच्यासोबत एकसाथ काम करत होती. तिच्या कामावर कबीर इम्प्रेस झालेला. खूप हुशार होती ती. पण फक्त कामावरच, तिच्यावर नाही. नाहीतर आपल्या सर्वांचा गैरसमज होऊ शकतो. तेजश्री मात्र मनोमन खूपच खुश होती. तिला कबीरसोबत राहायला मिळत होतं म्हणून. कबीरने डिटेक्टिव्ह प्रवीणला कॉल केला मधुराविषयी काही प्रवीणला माहिती मिळाली का ते जाणून घेण्यासाठी. त्याच्याशी बोलल्यावर कबीरची निराशाच झाली. मधुराविषयी काहीच लेटेस्ट अपडेट नव्हती प्रवीणकडे. तेजश्री कबीरसोबत काम करत होती तरी तेजश्रीविषयी कबीरच्या मनात काहीच भावना नव्हत्या. कामापुरता संबंध ठेवत होता तो तिच्याशी. पण मधुराच्या नुसत्या आठवणीने त्याच्या शरीरात उलथापालथ होत होती. तिच्या विचारांनी डोक्याच्या शिरा ताणल्या होत्या आता त्याच्या. थंड पाणी ग्लासमध्ये ओतून घेतलं आणि गटागटा पोटात ढकललं तेव्हा कुठे त्याच्या ताणलेल्या शिरांना विश्रामावस्था मिळाली. ती कोणत्या तरी वेगळ्याच प्रकारे त्याच्या डोक्यात घर करून बसली होती. त्याच्या मेंदूत तिचाच विचार घोळत होता. रिचा तेजश्री कबीरच्या मनात बसावी, त्याने तेजश्रीचा विचार करावा म्हणून तेजश्रीविषयी नेहमी कबीरसमोर चांगलंच बोलायचा. कबीर नेहमी काही न बोलता ऐकून घ्यायचा मॉमचं म्हणणं. त्याने कधी मॉमला टोकलं नव्हतं. फक्त त्याचा मेंदू तेजश्रीला ॲक्सेप्ट करायला तयार नव्हता. अजून त्याला त्याच्या मनाची अवस्था माहिती नव्हती म्हणून ती माहिती झाल्यावर तो थोडा एवढा शांत बसणार होता. तेजश्री रोज ऑफिसमध्ये त्याच्यासोबत काम करायची. तिच्यासोबत असल्याने तो आता इरिटेट नव्हता झाला. ती नेहमीच त्याला भेटायची पण तो तिच्याविषयी काहीच विचार करत नव्हता. रिचा यांचं बारीक लक्ष होतं कबीर आणि तेजश्रीवर. दोघांमध्ये काय चाललंय यावर. त्या मधुराचा खूप तिरस्कार करू लागल्या होत्या कारण कबीरने काही दिवसांपूर्वी तिच्या नावाचा जप केला होता म्हणून. कबीर प्रोजेक्टमध्ये 1 वर्ष बिझी होता. त्याला माहिती होतं जेव्हा आपण दुसऱ्याला कमी समजू लागतो तेव्हा आपल्या जिंकण्याचे चान्सेस कमी होऊ लागतात. स्मार्ट प्लेयर तोच असतो जो समोरच्या व्यक्तीच्या जिंकण्याची प्रत्येक शक्यता तपासून घेतो आणि त्याप्रमाणे तयारी करतो. कबीरनेही हाच मार्ग अवलंबून प्रोजेक्ट मिळवला होता. काही दिवसांनी सगळीकडे न्यूज पसरते के ब्रँड कंपनीने प्रोजेक्ट पूर्ण केल्याची. वाऱ्यासारखी ही बातमी सगळीकडे पसरते. न्यूजमुळे कंपनीच्या शेअरची किंमत पटापट वाढू लागते. के ब्रँड कंपनीला चांगलाच प्रॉफिट झालं होतं. मधुराला मुंबईत येऊन 2 वर्ष पूर्ण होऊन तिचं कॉलेजचं 3rd इयर चालू असतं आता. मेघनाला तिचे आई वडील हॉस्टेलमधून काढून त्यांच्या घरी घेऊन जातात. मेघना आता हॉस्टेलमध्ये मधुरासोबत नसल्यामुळे मधुरा थोडी नाराज होती. आयुष्यात मधुराने पहिल्यांदाच कोणासोबत तरी मैत्री केलेली ती तुटली नाही म्हणता येणार पण तेजश्रीपासून मेघना दूर गेलेली. कॉलेजमध्ये भेटणार होत्या रोज दोघीही पण इतर वेळेस मधुरा हॉस्टेलवर असणार आणि मेघना तिच्या घरी. मेघनाचा मधुराला कॉल येतो. मेघना बोलते, हे हाय हॅलो मधुरा, काय करते? मधुरा अभ्यास करते बोलते. ऐक ना मधू, उद्या ना आमच्याकडे घरी बिझनेस पार्टी ठेवली आहे मॉम डॅडने.
माझी अशी इच्छा आहे तू उद्या माझ्या घरी यावं. मधुरा बोलते, मेघना कसं शक्य आहे ते? मला हॉस्टेलमधून असं बाहेर फिरण्यासाठी अलाउड नाही करणार. तुला माहिती आहे ना हॉस्टेलचे नियम, तरीही तू असं बोलते. मेघना बोलते, मला सगळं माहिती आहे त्यांना कसं मॅनेज करायचं ते. मी माझ्या डॅडना कॉल करायला सांगते हॉस्टेलवर. तुझा प्रॉब्लेम असा चुटकी सरसी फिनिश होईल बघ. मधुरा बोलते, मेघना हे बघ, मला अशा पार्टीची सवय नाही आहे ग. तू वाईट वाटून नको घेऊस, पण खरंच नको. मेघना रागवते मधुरावर. मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे. माझं मन असं मोडणार आहेस तू? येणार आहेस उद्या पार्टीला? तू तयार राहा, मी कार पाठवते तुला. मेघना मधुराला बोलते. मधुरा काही बोलणार त्या अगोदरच मेघना कॉल कट करते. आता ही मेघना पण ना काहीही हट्ट करते. मधुरा स्वतःशीच पुटपुटते. एक गोष्ट मधुराला प्रकर्षाने जाणवते, त्यांच्यातील घट्ट झालेली मैत्री. मेघनासारखी मैत्रीण कोणत्याही परिस्थितीत मधुराला आता गमवायची नव्हती. पण मधुराकडे काहीच ड्रेस होते, तेही एकदम सिंपल. मी जर उद्या पार्टीला गेले तर कोणता ड्रेस घालू? माझ्याकडे तर पार्टी ड्रेसच नाहीये. पुन्हा एकदा तिला स्वतःच्या परिस्थितीवर खूपच वाईट वाटतं. क्षणात डोळे काठोकाठ पाण्याने भरतात. देव देतो त्याला भरभरून देतो, नाही त्याला काहीच द्यायला मागत नाही. माझ्या बाबतीत देवा तू नेहमीच पाठ फिरवली आहेस. एवढा कसा निष्ठुर झालास देवा तू माझ्या बाबतीत? मी ती एक औंढा गिळत आणि मनातील विचार झटकण्याचा प्रयत्न करते. विकास कबीरला, कबीर तुला सबनीसांच्या घरी उद्या बिझनेस पार्टीसाठी जायचं आहे. कबीर ओके ठीक आहे बोलतो. कबीरला पार्टीला जाण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नसतो. बिझनेस कामात कबीर कधीच थकत नव्हता किंवा त्याला कधी कामाचा कंटाळाही येत नव्हता. तो नेहमी कामासाठी तत्पर असायचा. तेजश्रीही या पार्टीत येणार असते. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे मेघना तिच्या डॅडना हॉस्टेलवर कॉल करायला लावते आणि मधुरासाठी कार पाठवते. मधुराला फक्त कारमध्ये बसून मेघनाकडे जायचं होतं, पण त्यासाठीही तिचं हृदय भीतीने धडधड करत होतं. मधुरा हॉस्टेल बाहेर चालली होती म्हणून कपड्यांनी तिचं अंग तिने व्यवस्थित कव्हर केलं होतं. मधुरा येते आता मेघनाच्या घरी. मेघना तिची वाटच पाहत असते. मेघना मधुराला कडकडून मिठी मारून भेटते. मधुराला मेघना बोलते, मधू हा काय अवतार करून आली आहेस? एवढा सुंदर चेहरा असा लपवून का ठेवला आहेस कपड्यामागे? आम्हालाही पाहू दे तुझं सुंदर रूप. मेघनाची आई मध्येच बाजूला उभी असते. ती बोलते, अगं बेटा, मेघनाने खूप स्तुती केली आहे तुझी. घरी आल्यापासून सतत मधू मधू करत आहे. पाहू तुझा चेहरा. म्हणून मेघनाची आई मधुराच्या चेहऱ्यावरील ओढणी बाजूला करतात आणि पाहतच राहतात. अप्रतिम सुंदर असे शब्द त्यांच्या मुखातून निघतात. त्या बोलतात, देवाने काय सुंदर रूप बहाल केलं आहे मधुरा तुला. तू खूपच सुंदर दिसत आहेस. मधुरा शांत असते. मेघनाच्या आईची पार्टीची अरेंजमेंट करण्याची गडबड असते. त्या मेघनाला तुझ्या रूममध्ये घेऊन जा मधुराला बोलतात. मेघना मधुराला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. मेघना बोलते, मधुरा तू मला मिस करत नाहीस का ग? मधुरा बोलते, करते ग. तसंही आपण कॉलेजमध्ये भेटतो की रोज. मेघना हो ग, तरी मला तुझी आठवण येतच असते मधून. पण तुला अभ्यासात व्यत्यय नको म्हणून मी तुला कॉल करत नाही. बरं ते जाऊ देत, संध्याकाळी पार्टी चालू होईल. तू कोणता ड्रेस घालणार आहेस सांग. मेघना तिच्या वॉर्डरोबमधून एकापेक्षा एक छान ड्रेस काढून मधुराला दाखवत होती. मधुरा तर सर्व कुतूहलाने पाहत होती. मधुरा मनातच
किती लकी आहे ना मेघना. तिचे आई वडील तिच्यासोबत आहेत. ते किती प्रेम करतात मेघनावर. मेघनाला कशाचीच काही कमी नाहीये. सर्व काही आहे तिच्याकडे. मधुराला विचार करताना पाहून मेघना मधुराला हलवते. मेघना बोलते, मॅडम काय कुठे तंद्री लागलेली. तशी मधुरा भानावर येत नाही, कुठे नाही बोलते. मेघना बोलते, सांग ना, यातील कोणता ड्रेस घालणार आहेस तू रात्री. मधुरा मेघनाला, मेघना मला या कशाची सवय नाहीये ग. प्लीज नको ना मेघना, तू असा हट्ट धरू. मेघना ओरडते, तू शांत बस. आज मी तुला छान तयार करीन माझ्या हातांनी आणि मीही छान तयार होईल. रात्रीच्या पार्टीमध्ये आपण खूप एन्जॉय करूया दोघीजणी मिळून. संध्याकाळी पार्टीसाठी कबीर, तेजश्री दोघेही येणार असतात. बिझनेस पार्टी असते म्हणून. आणि मधुरा तर ऑलरेडी आलेलीच आहे मेघनाच्या घरी. आज कबीर आणि मेघनाची भेट होईल का पार्टीमध्ये, ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.